तर आपण ही मंत्रालयातली दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या मंत्रालयामध्ये संरक्षक जाळीवर या जाळीवर झिरवळ आलेले आहेत आणि त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। या क्षणाची महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयामध्ये आदिवासी आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे आणि मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर नरहरी झिरवळ आणि त्यांच्यासह इतर आमदार सुद्धा गेलेले आहेत। आदिवासी आमदारांनी हे आंदोलन केलेलं आहे। मुंबईतल्या मंत्रालयामध्ये ही दृश्य आपण पाहतोय। आदिवासी आमदार हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर ते आलेले आहेत आणि त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। नरहरी झिरवळ हे आपल्या सरकारवर नाराज आहेत आणि आदिवासी आमदार आता संरक्षक जाळीवर आलेले आहेत आणि त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आपण पाहतोय मंत्रालयामध्ये आदिवासी आमदार संरक्षक जाळीवर आलेले आहेत। काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत, काय नाराजी आहे? पेसा भरती संदर्भात त्यांनी मगाशीच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट अडवून भेट घेतली होती। या भेटीदरम्यान त्यांनी सांगितलं होतं की मी हे जे म्हणजे तुषार मेहता यांच्याशी बोलेन आणि त्या संदर्भातला निर्णय घेईन, परंतु त्यामुळं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर ते काही समाधानी झाले नाहीत आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे। अगदी, पण त्याच्यासोबत आणखीन कोण कोण आमदार आहेत? कारण नरहरी झिरवळ आणि इतर आमदार सुद्धा आपल्याला संरक्षक जाळीवर पाहायला मिळत आहेत। त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आहेत, भाजपचे आमदार पावरा आहेत, असे इतर आमदार देखील पक्षाचे आहेत। सर्वपक्षीय आदिवासी आमदार हे आहेत। जवळपास 6-7 आमदार हे त्या भेटी दरम्यान होते आणि त्यांनी मगाशीच हिरामन खोसकर यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही आता टोकाची भूमिका घेऊ आणि या संदर्भातलं आंदोलन करू। आम्ही काय करणार आहोत हे काही सांगणार नाही, परंतु आम्ही टोकाची भूमिका घेणार असल्याचं मगाशी त्यांनी स्पष्ट केलं होतं। अगदी, पण सरकार त्यांचंच आहे आणि तरी सुद्धा या आदिवासी आमदारांना असं आंदोलन का करावं लागतंय? गेल्या अनेक दिवसांपासून पेसा भरती संदर्भातला त्यांचा प्रश्न आहे। त्याचबरोबर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यास देखील त्यांचा विरोध आहे आणि सरकार कुठंतरी बेदखल करतंय, आपल्या मागण्यांपुढे दुर्लक्ष करतंय असं एक त्यांचं मत होतं आणि त्यामुळे त्यांनी अशी टोकाची भूमिका घेतलेली पाहायला मिळते। आपण पाहतोय संरक्षक जाळीवर झिरवळ पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जातं आणि त्याचबरोबर इतर आदिवासी आमदार सुद्धा या संरक्षक जाळीवर आलेले आहेत। तिथे पोलीस सुद्धा आहेत आणि ते आमदारांना आता बाहेर काढतायत। मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुद्धा झालेली आहे, मात्र आम्ही टोकाची भूमिका घेऊ असं या आमदारांनी म्हटलेलं आहे आणि संरक्षक जाळीवर या आदिवासी आमदारांनी उड्या मारलेल्या आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी आमदार आक्रमक झालेत। आदिवासी समाजाचे हे आमदार संरक्षक जाळीवर आलेले आहेत आणि त्यांनी आपला आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांशी भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, सध्याची काय परिस्थिती आहे? कारण पोलीस त्यांना सगळ्यांना बाजूला घेत आहेत, त्यांना बाहेर घेत आहेत। त्यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची जाळीवरून लगेच न पत्करता सर्व आमदारांना बाहेर काढलेलं आहे आणि एक लक्षात घेणं गरजेचं आहे की मगाशी काही वेळापूर्वी त्यांनी सर्वांनाच सांगितलं होतं, माध्यमाद्वारे सांगितलं होतं की आमची कुठलीही दखल घेतली जात नाही। त्यावेळी त्यांची भूमिका ही आक्रमक होती। त्या पद्धतीनं सर्वांना वाटलं होतं की ते आक्रमक रीतीनं कोणतीही भूमिका घेऊ शकतात, परंतु त्यांनी थेट आता संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवरच पाऊल टाकलेलं पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारची एक आक्रमक भूमिका जी आहे ती आमदारांनी घेतलेली आहे। तर आपण पाहतोय मंत्रालयामध्ये झिरवळांचं आंदोलन सुरू आहे। संरक्षक जाळ्यांवर त्यांनी उड्या घेतलेल्या आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्याचबरोबर पेसा भरती संदर्भात त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयातल्या संरक्षक जाळ्यावर उड्या मारलेल्या आहेत। आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्र्यांची वाट अडवली, त्यांच्याशी चर्चा सुद्धा केलेली आहे, मात्र त्यानंतर समाधान न झाल्यामुळे त्यांनी आपण टोकाची भूमिका घेऊ असं सुद्धा म्हटलेलं आहे। ॲडव्होकेट जनरल यांच्याशी आजच ते बोलणार आहेत।
मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांना हे आश्वासन दिलेलं आहे। कॅबिनेट बैठकीपूर्वी आदिवासी आमदारांशी चर्चा सुद्धा ते करणार आहेत। तर मंत्रालयातली आपण ही दृश्य पाहतोय। आपल्या सरकार विरोधात या आदिवासी आमदारांनी आपली नाराजी उघडपणे आता ही व्यक्त केलेली आहे। त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आदिवासी आमदार आक्रमक झालेले आहेत। कृष्णात आपण पाहतोय आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्र्यांची वाट अडवलेली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। कॅबिनेट बैठकीपूर्वी आदिवासी आमदारांशी चर्चा होणार आहे। नेमके कोणकोणते आदिवासी आमदार यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला जातील? कृष्णात माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण पाहतोय आदिवासी आमदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्र्यांची वाट अडवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या आदिवासी आमदारांना आश्वासन दिलेलं आहे। ॲडव्होकेट जनरल यांच्याशी मी आजच बोलणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि कॅबिनेट बैठकीपूर्वी आदिवासी आमदारांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, दोन दृश्य आहे। आधीचं दृश्य आहे, या आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना अडवलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं, मात्र तरी सुद्धा समाधान न झाल्यामुळे त्यांनी संरक्षक जाळ्यांवर उड्या मारलेल्या आहे। आता पोलिसांनी त्या सर्व आमदारांना बाजूला घेतलेलं आहे, सुरक्षित स्थळी नेलेलं आहे। आधी मुख्यमंत्र्यांना अडवलं आणि त्यानंतर या आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न सुद्धा विचारले। त्या संदर्भात त्यांनी विचारणा केली, मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर समाधानकारक मुख्यमंत्र्यांनी न सांगितल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे, कॅबिनेट बैठकीपूर्वी आपण चर्चा करू आणि चर्चेअंती हा प्रश्न सोडवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या आदिवासी आमदारांना दिलेलं आहे। आपण ही दोन महत्त्वाची दृश्य पाहिलेली आहेत। हिरामन खोसकर असतील, तसंच नरहरी झिरवळ यांनी आणि त्यासह त्यांचे आदिवासींचे जे इतर आमदार आहेत त्यांनी संरक्षक जाळीवर उड्या घेतलेल्या आहेत। आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे। आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्र्यांची वाट अडवली, त्यांच्याशी संवाद साधला, चर्चा केली आणि त्यानंतर ॲडव्होकेट जनरलांशी मी आजच बोलेन असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर कॅबिनेट बैठक होणार आहे, त्या बैठकीपूर्वीच आपण आदिवासी आमदारांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांनी मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उड्या घेतलेल्या आहेत। पेसा भरती असेल, तसंच आरक्षणाचा मुद्दा असेल, त्या संदर्भात सरकारनं तातडीनं हा प्रश्न सोडवावा अशी मागणी या आदिवासी आमदारांनी केलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ आणि खोसकर यांनी आंदोलन केलेलं आहे। इतर आदिवासी आमदार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेतलेल्या आहेत। आपला आक्रमक पवित्रा त्यांनी सरकारला दाखवलेला आहे। दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा मध्येच गाठलं, त्यांची वाट अडवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ॲडव्होकेट जनरलांशी मी आजच बोलेन असं आश्वासन सुद्धा या आदिवासी आमदारांना दिलेलं आहे। तसंच कॅबिनेट बैठकीपूर्वी आदिवासी आमदारांशी चर्चा करेन असंही त्यांनी म्हटलेलं आहे।